शेतकरी मित्रांनो राम राम. तर मित्रांनो मागच्या वर्षीचा हळदीचा अनुभव सांगतो. मागच्या वर्षी आपण मे महिन्यात हळदीची पेरणी केली होती. मे महिन्यात पावणी झाला होता 20 तारखेला आणि त्याच्यानंतर आपण पेरणी केली हळदीची. तर मित्रांनो बेड पाडायच्या अगोदरच पाणी झालं आमच्या इकडे. तर बेड काय पाडले नव्हते आपण. जमिनीत वल चांगली असल्याच्यानं आपण हळदीची पेरणी डायरेक्ट समजा त्या ऑटोमॅटिकच्या पेरणी यंत्राने केली. म्हणजे बेड बी सोबत आणि पेरणी बी सोबत अशा पद्धतीचं ते पेरणी यंत्र होतं. त्या पेरणी यंत्रानं आपण पेरणी केली. नंतर उघाडपलटी ठणठण उघाडपलटी, पाणी काय आला नाही. जवळपास 10-15 दिवस झाले पाणी आलं नव्हतं. त्याच्यानं मग आपण काय केलं, डायरेक्ट ऑटोमॅटिकच्या पेरणी यंत्रानं पेरणी केल्याच्यानं आपली बेड काय तेवढे साधा चांगले पडाव असे पडले नव्हते. त्याच्यानंतर आपण त्याला पॉवर टिलरनं माती लावायचं नियोजन केलं होतं. असं तर ड्रीप जर लावली असती ताबडतोब तर आपल्याला ते डबल नळ्या काढून डबल समजा हे करायला कुठं ना करा होतं. त्याच्यानं काय केलं आपण